सुनेत्रा पवार यांच्याकडे 3 खात्यांचा पदभार देण्यात आलेला आहे। राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा आणि युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास खातं जे आहे ते सुनेत्रा पवार यांच्याकडे असणार आहे। तर अर्थ खातं अद्याप तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असणार आहे। सुनेत्रा पवार यांना कोणती खाती दिली जातील याची चर्चा होती, याची उत्सुकता होती, कारण आपल्याला माहित आहे अजितदादांच्याकडे अर्थ खातं होतं, राज्य उत्पादन शुल्क आणि क्रीडा आणि युवक कल्याण खातं हे अजित पवारांच्याकडे होतं आणि त्यापैकी आता राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा आणि युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास खातं हे सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आलेलं आहे। तर अर्थ खातं अद्याप तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, आपले प्रतिनिधी ओम देशमुख आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। ओम, खरं तर या सगळ्या शपथविधीच्या घटनाक्रमानंतर अर्थ खात्यासंदर्भातला प्रश्न होता आणि त्यासोबतच अजित पवारांकडे असलेली खाती नेमकी कोणाला सुपूर्द केली जाणार, कशा पद्धतीने याचं वाटप होणार हा प्रश्न अनुत्तरित होता। या संदर्भातला निर्णय आताच राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे घेण्यात आलाय। मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनुसार त्यांनी उत्पादन शुल्क, क्रीडा आणि अवकाश ही 3 महत्वाची खाती जी होती ती सुनेत्रा पवार यांच्याकडे, नव्या उपमुख्यमंत्री जे आहेत त्यांच्याकडे सुपूर्द केली आहे। तर अर्थ खात्यासंदर्भातला जो विषय आहे तो अद्याप तरी तसाच प्रलंबित आहे। अर्थ खातं हे सध्या तरी अर्थसंकल्पीय अधिवेशन होईपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहील आणि अर्थसंकल्पाच्या सादरीकरणानंतर अर्थ खात्यासंदर्भातला जो निर्णय आहे तो अंतिमतः घेतला जाईल। या संदर्भात राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत देखील मुख्यमंत्र्यांची चर्चा झाल्याचं कळतंय, कारण अर्थ खातं हे अत्यंत महत्वाचं आणि मोठं खातं, त्यासोबत अनुभवी व्यक्तीकडे हे खातं असल्याशिवाय त्याचे कुठले हस्तांतरण होऊ नये अशी भूमिका देखील यावेळी नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आली आहे। त्यामुळे अंतिमतः मुख्यमंत्र्यांच्या विनंतीच्या अनुसार राज्यपालांकडून खातेवाटप करण्यात आले असून ही 3 महत्वाची खाती सुनेत्रा पवारांकडे देण्यात आल्याचं राज्यपालांच्या पत्रातून स्पष्ट होत आहे। अगदी धन्यवाद ओम दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आपण बघतोय सुनेत्रा पवार यांच्याकडे 3 खात्यांचा पदभार आहे, त्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा आणि अल्पसंख्याक विभाग जे आहे ते सुनेत्रा पवार यांच्याकडे आहे। अर्थ खात्यासंदर्भात मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत नंतरच निर्णय घेतला जाणार आहे।